विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतोय। काल खरं तर त्याचं इंट्रोडक्शन झालं, मग इंट्रोडक्शन नुसतं नाही झालेलं, बऱ्याच गोष्टी आपण त्यातल्या बघत गेलो। म्हणजे अगदी लहान लहान चार्जसारख्या संकल्पनेतनं आपण हळूहळू पुढे चाललो आहे। मी काल काय केलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं की 11वीतलं इलेक्ट्रोस्टॅटिक्स जर तुम्हाला कळलं तर 12वीतलं इलेक्ट्रोस्टॅटिक्स सोपं जातं। पण हे कसं अवघड आणि सोपं ही संकल्पना आता लगेच कळतच नाही। तुम्ही म्हणाले काल तर आम्हाला सोपं वाटलं नव्हतं, अवघड ते। मी काय केलं, जनरल असणाऱ्या आपल्या रेग्युलरच्या लाईफशी त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या तुमच्या असणाऱ्या सिलेबसशी संबंध जोडला। मग विजा का होता, टी व्हीवरनं हात फिरवल्यानंतर चटचट आवाज का येतो, किंवा दिवसभर जर आपण टेरीवूलचा शर्ट वापरला किंवा स्वेटर वापरला तर त्याच्यावर ठिणग्या पडताना का दिसतात, या प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक्स असतं, हे आपलं फायनलायझेशन झालं। पण मुळात काय होतं, मी काल सांगताना सांगितलं होतं की इलेक्ट्रोस्टॅटिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ चार्जेस ॲट रेस्ट। मोशनमध्ये चार्ज असताना जर अभ्यास करायचं झालं तर ती करंट इलेक्ट्रिसिटीची ब्रँच झाली, आणि चार्जेस जर रेस्ट पोझिशनला असतील आणि आपण त्याचा जर अभ्यास करत असू तर तिथं असणारी ती जी ब्रँच आहे ती ब्रँच त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या फिजिक्समधल्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सची झाली। लहान लहान गोष्टी घेत घेत आपल्याला पुढं जायचं आहे, आणि पुढं जात असताना वेगवेगळ्या संकल्पनेचा आधार घ्यायचा आहे। कसं आणि काय, आपण काल काय केलं, पहिल्यांदा विचार केला चार्जचा। मग आपण असं सांगितलं की चार्ज इज अन पार्टिकल विच प्रोड्युसेस अन इलेक्ट्रिक फील्ड अराउंड इट। ज्याचा उल्लेख परत करायचा आहे ती जी टर्म आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची आहे। an imaginary region around any charge when another charge is brought into that region which produces the force on that charge is called as electric field। हे झटझट झटझट वाक्य मी सांगून टाकलं कारण मला डिटेलमध्ये पुढं बघायचं आहे। मग आपण विचार केला, बाबा चार्ज म्हटल्यानंतर कसा विचार करता येईल, दोन प्रकारचे चार्ज असतात, पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह असतं। दोन लाईक चार्जेसमध्ये रिपल्सिव्ह फोर्स असतो, याचा अर्थ पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह निगेटिव्ह असेल। आणि दोन जर अनलाईक चार्जेस असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो। हे सगळं आपण या पद्धतीनं मान्य करत गेलो। असं मान्य करता करता चार्ज स्केलर आहे, मग त्याची वेगवेगळी एककं काय, कारण जनरली काय होतं, प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असतं की चार्ज म्हणलं का कुलोम, संपला विषय। तसं नाही दे, त्याला अजून दोन प्रकारची एकक आहेत। त्यातला एक जो प्रकार आहे तो म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स युनिट, ज्याला स्टॅट युनिट या नावानं ओळखतो, म्हणजे स्टॅट कुलोम म्हणतात खरं तर। म्हणजे 1 स्टॅट कुलोमचा विचार केला तर 3 × 10⁹ मध्ये आपण ते वापरतो। आणि ज्यावेळेस आपण ॲब्सोल्यूट कुलोमचा विचार करतो, 1 कुलोम इज इक्वल टू 1/10 ॲप कुलोम। या पद्धतीनं आपण तिथं असणाऱ्या त्या कॉन्सेप्टला क्लिअर करत 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 पुढे चाललो। आणि असं पुढे जात असताना आता मात्र आपल्याला याच्यामधल्या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या बघत जायच्या आहेत। कारण चार्जचा विचार नुसता तेवढाच करतो किंवा तेवढंच चार्जचा विचार करून आपण नाही चालत। आपण कसं सांगितलंय बघा, इलेक्ट्रॉन जर समजा असणाऱ्या त्या ग्लास रॉडवरनं सिल्क क्लोथकडे जात असतील तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ग्लास रॉड आहे त्याच्यावर एक प्रकारच्या इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी तयार होते। याचा अर्थ असा झाला, तिथं असणारा तो जो ग्लास रॉड आहे तो पॉझिटिव्हली चार्जड होतो। पण याच वेळेस काय होतं, सिल्क क्लोथचा विचार केला तर त्याच्यावर इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते, त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारं जे सिल्कचं कापड आहे ते मात्र निगेटिव्हली चार्जड होतं। एबोनाइटचा विचार केला तर उलटं घडतं, फर क्लोथवरचे इलेक्ट्रॉन एबोनाइटकडे येतात, इलेक्ट्रॉनची संख्या एबोनाइटवर जास्त होते। आणि हे सगळं करता करता आपल्या लक्षात असं येतं की त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत
ते चार्जेस आता इलेक्ट्रॉन इकडं आले एबोनाईटकडं, त्यामुळं फरक्लोज पॉझिटिव्ह झालं आणि करस्पॉन्डिंग असणारा जो एबोनाईटचा रॉड आहे तो निगेटिव्हली चार्ज झाला. यावरनं एक गोष्ट चार्जच्या बाबतीत नक्की सांगता येते. मी काय केले बघा, फळ्यावर लिहित असताना परत एकदा चार्ज लिहिले आणि चार्जचा विचार करताना मी एक या ठिकाणी टर्म लिहितो आणि ती जी टर्म आहे ती म्हणजे कॉन्झर्वेशन. कॉन्झर्वेशनचा अर्थ काय आहे? ज्यावेळेस आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा विचार करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये वाक्य असतं ऊर्जा अक्षयतेचा नियम, अक्षय, क्षय न पावणारे. इथं पण तसंच आहे. चार्जेस आपण तयार करतोय का? नाही तयार करत. चार्जेस तयार करता येत नाही. चार्जेस आपण नवीन केलेले नसतात. चार्जेस नेहमी कॉन्स्टंट राहतात. जर त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत ते जर कॉन्स्टंट राहत असतील तर आपण नक्की सांगू शकतो तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत ते कॉन्झर्वेशनचं इम्प्लिमेंटेशन करतात. एकामधनं दुसऱ्यामध्ये फक्त ते रूपांतरित होतात. टोटल सिस्टीमचा विचार केला तर चार्जेस रिमेन्स कॉन्स्टंट. कसं झालं बघा, पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे जाताना इलेक्ट्रॉन इकडे जास्त झाले, निगेटिव्ह पॉझिटिव्हचा विचार केला तर कॉन्स्टंट झालं. जर फरक्लोजचा विचार केला तर निगेटिव्ह एबोनाईटच्या रॉडकडे आले, परत एकदा दोघांचा विचार केला, त्या सिस्टीमचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत ते त्याही ठिकाणी कॉन्स्टंट राहिले. म्हणजे चार्जेसचा विचार आपण या पद्धतीनं या ठिकाणी इथं असणाऱ्या आर्टिकलला नक्की करू शकतो. हे आजच्या दिवसातलं पहिलं नवीन आर्टिकल झालं, कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड सारखंच झालं. आपण ते निर्माण नाही करत. आपण त्या सिस्टीमचा विचार केला तर टोटल सिस्टीमचा विचार केला तर चार्जेस रिमेन्स कॉन्स्टंट. आणि हे करता करता या चार्जच्या बाबतीत काही प्रॉपर्टीज बघता येतात आणि तशा त्या प्रॉपर्टीज या ठिकाणी बघताना आपल्याला पुस्तकाचा आधार घेऊन त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या प्रॉपर्टीजकडे वळता येतं. आणि असं वळत असताना आपल्याला इथं विचार करावा लागतो एका गोष्टीचा, ती म्हणजे ॲडिटिव्ह नेचर ऑफ द चार्जेस. ॲडचा अर्थ काय आहे? बेरीज. म्हणजे जर समजा सगळ्या सिस्टीम मधल्या टोटल चार्जचा विचार केला तर त्यांची अल्जेब्रिक सम घ्या. असं जर केलं तर त्या ठिकाणी आपल्या डोक्यामध्ये नक्की येतं की आपण चार्जच्या करस्पॉन्डिंग बेरीज करू शकतो. ते कशासारखं आहे याचा अर्थ असा झाला, मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या चार्जचा विचार केला आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मासचा विचार केला, दोन्हीच्या दोन्ही ठिकाणी आपण ॲडिटिव्ह नेचरचा विचार करू शकतो. एखाद्या असणाऱ्या ऑब्जेक्टचा विचार करत असताना तिथं असणाऱ्या त्या प्रत्येक पार्टिकलला मास आहे. या सगळ्या मासचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मास आहे त्याची बेरीज जर आपण केली तर टोटल मासचं मला उत्तर मिळेल. इथं काय सांगतोय मी, त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जची टोटल अल्जेब्रिक सम घ्या. आपण ज्या अर्थी तिथं असणाऱ्या त्या चार्जची अल्जेब्रिक सम घेऊ शकतो याचा अर्थ असा झाला तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत ते ॲडिटिव्ह नेचर उभे करतात. हे कळत नाही तितकंच आपल्याला. मुळात ह्या दोघांचा विचार करत असताना दोघांचा विचार आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. मी ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मासच्या ॲडिटिव्ह नेचरचा विचार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे ॲडिशन आहे ते नेहमी पॉझिटिव्हच असतं. कारण तिथं कुठं निगेटिव्ह मास असणार आहे? असणारच नाही. त्यांची साधी बेरीज करायची आहे. पण ज्या वेळेस मी त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या चार्जच्या ॲडिटिव्ह नेचरचा विचार करतो त्यावेळेस ते कदाचित पॉझिटिव्ह असेल, कदाचित 0 असेल, कदाचित निगेटिव्ह असेल. म्हणजे जर समजा या ठिकाणी हा +5 चार्ज आहे आणि हा समजा -5 कुलम चार्ज आहे, या दोघांची बेरीज केली तर 0 झालं, ते एकमेकाला न्यूट्रल झालं. जर समजा एक 5 कुलमचा चार्ज आहे, एक -7 कुलमचा आहे, याचा अर्थ -2 कुलमचा चार्ज झाला.
इथं अल्जेब्रिक सम घेताना या ठिकाणी जर आपण विचार केला तर चार्जच्या बाबतीत त्या ठिकाणी नक्की लक्षात ठेवा ते आयदर 0 असेल, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, पण तिथं आपण अल्जेब्रिक सम घेतोय. मी ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मासच्या ॲडिटिव्ह नेचरचा विचार करतोय त्यावेळेस नक्की लक्षात ठेवा ते पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह असतच नाही, ते 0 असतच नाही, फक्त पॉझिटिव्ह असेल. 0 तर कसं असेल ना, मास 0 असणारच ना. म्हणजे असं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जच्या बाबतीत घडतं. ही खरं तर चार्जच्या करस्पॉन्डिंग असणारी एक प्रॉपर्टी झाली ज्याला ॲडिटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ द चार्ज या नावानं ओळखतात. मग अजून एक प्रॉपर्टीचा विचार आपल्याला इथं करावा लागतो आणि हा विचार इथं करत असताना मग दुसरं नेचर कुठलं असतं तर त्या ठिकाणी क्वांटायझेशन. क्वांटायझेशन ऑफ द चार्ज कॅन बी पॉसिबल. म्हणजे करत काय, मुळात खरं तर मी असा विचार केला की बाबा हा हात म्हणजे माझा सिल्कचं क्लोथ आहे आणि हा ग्लास रॉड आहे, मी आता याला या पद्धतीनं घासतोय. असं घासत असताना याच्यावरचे इलेक्ट्रॉन याच्याकडे जातात. जात असताना टोटल चार्जचा विचार करत असताना ते इंटिग्रल मल्टिपल ऑफ ई असतं, म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन असतं. त्यामुळे क्वांटायझेशनचा अर्थ फार अवघडाकडे न जाता एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा, Q = N × E. N चा अर्थ काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. आणि ज्यावेळेस आपण E चा विचार करतो त्यावेळेस नक्की लक्षात ठेवा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे की ज्याची किंमत 1.6 × 10⁻⁻19 कुलोम आहे. म्हणजे मी 11वीच्या असणाऱ्या त्या टर्मचा विचार इथं करत असताना मला या फॉर्म्युल्याची गरज लागते. हा नेट चार्ज झाला Q म्हणजे, N म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सची संख्या झाली, E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन झालं, इंटिग्रल मल्टिपल ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन म्हणजे Q झालं. हे जर तिथं घडत असेल तर त्याला क्वांटायझेशन ऑफ द चार्ज या नावानं ओळखतात. ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जचा विचार करत असताना ॲडिटिव्ह नेचरचा विचार करतोय, त्यांची आपण बेरीज करतोय. बेरीज करत असताना तिथले जे चार्जेस आहेत ते कदाचित पॉझिटिव्ह असतील, कदाचित 0 असतील, कदाचित निगेटिव्ह असतील. मासचा विचार केला आणि त्यांची जर बेरीज घेतली तर ती नेहमी पॉझिटिव्हच राहील, निगेटिव्ह असणारच नाही. आणि ज्यावेळेस आपण टोटल चार्जचा विचार करतो, इंटिग्रल मल्टिपल म्हणजे N × E झालं. N म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एखाद्या ठिकाणी चार्ज किती आहे याचं उत्तर काढत असताना नंबरला चार्ज ऑन इलेक्ट्रॉननं गुणल्यानंतर आपण तिथं असणाऱ्या त्या टोटल चार्जचं उत्तर काढू शकतो, नेट चार्जचं उत्तर काढता येतं. त्यामुळे परीक्षार्थी व्हायचं झालं तर जिथं कुठं क्वांटायझेशन तिथं Q = N × E लक्षातच ठेवायचं, वेगळं जायचं नाही तिथं. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा विचार करत असताना या संकल्पनेला घेऊन पुढे जायचं आहे. म्हणजे नुसत्या चार्जबद्दलच आपण बोलतोय. मी सुरुवातीला सांगितलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक्स ह्या टॉपिकचा अभ्यास करत असताना आपल्याला मेजॉरिटिव्हली चार्ज ओरिएंटेडच बोलावं लागतं, त्याच्या करस्पॉन्डिंगच बोलावं लागतं. आणि तसं तिथं बोललं जात असताना या सगळ्या संकल्पना घेतल्याशिवाय मला पुढचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स करणारच नाही. यात हे तर आहेच, Q = N × E असेल किंवा ॲडिटिव्ह नेचर वगैरे असेल, याची गणित आहेत. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारतील, Q ची किंमत विचारतील, किती इलेक्ट्रॉन जातील, ती गणितं आपण बघणारच आहोत, बघायचेच आपल्याला. पण तशी ती गणितं तिथं बघितली जात असताना आपल्याला काय करायचं आहे बघा, नुसत्या चार्जचा विचार करत असताना कितीतरी प्रॉपर्टीज येऊन गेल्या. कारण 2 लाईक चार्जमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स नसतो, तो रिपल्सिव्ह असतो. 2 अनलाईकमध्ये अट्रॅक्टिव्ह असतो. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर प्रॉपर्टीजमध्येच येतात. आणि या सगळ्या संकल्पनेचा आधार घेऊन आपल्याला या टॉपिकमधल्या बऱ्याच गोष्टी बघायच्या असतात. आणि तशा त्या गोष्टी इथं बघितल्या जात असताना मग आपण काय केलं बघा, चार्जचा विचार करत 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 चाललोय आपण.
आणि सगळं करताना या टॉपिकमधलं एक महत्त्वाचं आर्टिकल येतं आणि ते जे आर्टिकल आहे ते म्हणजे कुलोम्स लॉ. याला मी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणतो. ज्या वेळेस तुम्हाला मी करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा टॉपिक शिकवला होता त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की त्या असणाऱ्या टॉपिकचा विचार जर आपण केला तर त्याच्यामधलं महत्त्वाचं आर्टिकल कुठलं आहे, तर त्याच्यामधलं महत्त्वाचं आर्टिकल म्हणजे ओहम्स लॉ. 11वीतल्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा विचार केला तर ज्याच्या भोवती हा टॉपिक बऱ्यापैकी फिरत राहणार आहे, जे मला कळायलाच हवं आहे असं असणारी जी टर्म आहे ती म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारा कुलोम्स लॉ. मला जर कुलोम्स लॉ कळला तर मला 12वीतला गॉस थेरम कळतो. मला 11वीतला ओहम्स लॉ कळला तर मला 12वीतले किर्चॉफ्स लॉज कळतात. म्हणजे मला काय कळल्यानंतर मला काय कळायला पाहिजे आहे या गोष्टींचा विचार मी या असणाऱ्या कॉन्सेप्टला, या असणाऱ्या टर्मला मला विचारात घेऊन मग पुढे जावं लागते, नाहीतर मी जाऊच शकत नाही. मग तुम्ही म्हणाल की असं काय सांगितलं कुलोम्सनं की जे फार महत्त्वाचं आहे. मुळात खरं तर असा विचार करूया की आपल्याकडं हे 2 पॉइंट चार्जेस आहेत. एकाला Q1 म्हणूयात, एकाला Q2 म्हणूयात. वाटलं तर तात्पुरतं आपण त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत त्यांना पॉझिटिव्ह समजूया. 2 पॉझिटिव्ह पॉइंट चार्जेस आहेत, पॉइंट म्हणतोय मी, आणि जे रेस्ट पोझिशनला आहेत. हे जे पॉइंट चार्जेस आहेत याच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर आपण आर घेऊयात. 2 पॉइंट चार्ज मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण आर घेऊयात. कुलोम नावाच्या शास्त्रज्ञानं या असणाऱ्या चार्जचा विचार करून काय सांगितलं असेल, त्यानं काय सांगितलं बघा. त्यानं सांगितलं की हे असं असतं. तुम्ही म्हणाल काय लिहिताय फळ्यावर सर, काय कळणार आम्हाला, काय पण लिहिताय तुम्ही. नाही काय पण लिहित. मुळात मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी टर्म आहे ती कुलोम्स लॉसाठी सांगायची असेल तर मला नक्की या पद्धतीनं इथं विचार करावा लागतो आणि तो करता येतो. त्यानं काय सांगितलं, मुळात ज्या काळामध्ये या असणाऱ्या कॉन्सेप्टचा अभ्यास तितकासा होत नव्हता, कारण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा अभ्यास करणं तितकं सोपं नाही. अभ्यास करणं म्हणजे मी तर म्हणतो प्रॅक्टिकल लॅबमध्ये त्याचा अभ्यास करणं इतकं सोपं ॲब्सोल्युटली नाही. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये मला गॅल्व्हॅनोमीटर आहे, मला ॲमीटर आहे, मला व्होल्ट मीटर आहे, मला दिसतंय, मला जाणवतंय, मी त्याची उत्तरं काढू शकतो. या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत करंट इलेक्ट्रिसिटीच्या. पण ज्यावेळेस मला कुलोम्सचा विचार करावा लागतो, त्या संकल्पनेचा विचार करावा लागतो, आणि अशा संकल्पनेचा विचार करताना मला 100% माहिती नसतं की हे चार्जेस एक्झॅक्टली आहेत तरी कसे, नाही माहिती मला. मला ह्या चार्जच्या आयडियाज ॲब्सोल्युटली नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कुलोमनं एक स्वतःचं वाक्य तयार केलं, आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे त्या वाक्यालाच आपण कुलोम्स लॉचं स्टेटमेंट या नावानं ओळखतोय. म्हणजे मी जर समजा तुमच्या 11वीच्या परीक्षेचा विचार केला, जी परीक्षा तुमची साधारण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होईल किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईलच असं नव्हे, मे पॉसिबल. तिथं काय विचारतील तुम्हाला, तिथं असं विचारतील, स्टेट अँड एक्सप्लेन कुलोम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. जर त्यांनी असं विचारलं तर मग मात्र आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट शब्द लिहून ते जे वाक्य आहे ते वाक्य लिहावं लागेल. कसं ते बघा. त्यांनी काय सांगितलं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस विच आर ॲट अ रेस्ट. मी वाक्य कसं करतोय बघा, वाक्य ऐकत ऐकत लिहित चला. परत एकदा तुम्हाला सांगतो, काही जरी झालं तरी परीक्षा होणार, काय पण होऊ द्यात, परीक्षा होणारच. बोर्डाचे बघा अजून शाळा कॉलेजेस सुरूच नाहीत. आता 15 तारीख दिली त्यांनी बोर्डाचा फॉर्म भरायची, म्हणजे बोर्डाची परीक्षा होणार की अजून ऑनलाईनच चालू आहे. ऑफलाईन कुठे झाले बोर्ड एवढं. आत्ता तर कुठे 23 तारखेला कुठे 4 कॉलेजेस सुरू झालेत, अजून झालेलेच नाहीत. प्रॅक्टिकल तर ॲब्सोल्यूट नाही झालेलं. मग अशा परिस्थितीमध्ये ते जर परीक्षा घेणार असतील, तुम्ही तर 12वी पुन्हा पुढच्या वर्षी देणार आहात.
आता तर जानेवारीत लस येते, म्हणजे तोपर्यंत तर काहीच प्रॉब्लेम नाही येणार, आत्ताच बऱ्यापैकी सुरळीत होत चाललंय. अशा सिच्युएशनला तुम्हाला ती जी वाक्य आहेत ती वाक्य लिहावी लागतील, लिहिता लिहिता पाठ करावं लागेल, पाठ करता करता लक्षात ठेवावं लागेल. लक्षात ठेवताना वाक्य कसं आलं ते बघा. फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस विच आर ॲट अ रेस्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द. हिथं सगळ्यात महत्वाचं काय आहे, मी याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय दिलंय का? बरोबर आहे, नाही दिलेलं. याचा अर्थ काय झाला, हे जे 2 चार्जेस आहेत त्याचं मी मॅग्नेट्यूड घेतलंय आणि मॅग्नेट्यूडचा गुणाकार केलाय. ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जच्या मॅग्नेट्यूडच्या प्रॉडक्टचा गुणाकार करतो त्यावेळेस माझं वाक्य असं असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस विच आर ॲट अ रेस्ट इज directly proportional to the product of magnitudes of the 2 charges and inversely proportional to the square of the distance between them. असणाऱ्या 2 चार्ज मधल्या अंतराच्या वर्गाला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फोर्स आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो आणि ते जे चार्जेस आहेत त्याच्या प्रॉडक्टच्या मॅग्निट्यूडचा विचार केला तर त्याला तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. एखादं वाक्य ज्यावेळेस आपण स्टेटमेंट म्हणून परीक्षेमध्ये लिहितोय त्यावेळेस ते जे वाक्य आहे ते वाक्य चांगलं लिहिलं पाहिजे, व्यवस्थित लिहिलं पाहिजे, कळलं पाहिजे आपल्याला, नुसतं नाही वाचून चालत. कसं करतोय वाक्य ते नीट ऐका. Force of attraction or repulsion between 2 point charges is directly proportional to the product of magnitudes of 2 charges and inversely proportional to the square of the distance between them. F is directly proportional to Q1 Q2 upon R square. ज्या वेळेस मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या एफचा विचार करत असताना इज इक्वल टू कडे जायचं आहे, इथं 100% मी ज्या पद्धतीनं लिहितोय त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. ही आपण आयुष्यात पहिल्यांदाच बघतो ही टर्म, नाही माहिती आपल्याला. याला ॲप्सिलॉन झिरो म्हणतात. जिथं जिथं इलेक्ट्रोस्टॅटिक्स येतं तिथं तिथं ज्या कुठल्या कॉन्स्टंटचा वापर आपल्याला करायचा आहे ती जी कॉन्स्टंट टर्म आहे ती म्हणजे 1/4πε0. ज्या वेळेस आपण इज इक्वल टू कडे जातोय 1/4πε0 करतोय, याचा अर्थ जसं आपण व्ही ला आय डायरेक्टली प्रपोर्शनल केलं होतं, इज इक्वल टू कडे जाताना व्ही इज इक्वल टू IR केलं, आर ला आपण रेजिस्टन्स या नावानं ओळखलं, तसं लक्षात ठेवायचं आहे. इथं जो कॉन्स्टंट आहे तो 1/4πε0 आहे. ॲप्सिलॉन झिरो म्हणजे काय ते पण नक्की लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ॲप्सिलॉन झिरोचं नाव लिहितोय त्याला म्हणतात परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. 100% लक्षात ठेवा. मुळात खरं तर याची किंमत स्टँडर्ड असते, म्हणजे 8.85 गुणिले 10⁻12. आता याचे एकक तयार करूयात आपण, आधी फक्त लिहिलंय मी. परमिटिव्हिटीचा अर्थ काय आहे? परमिटिव्हिटी ही जी टर्म आहे ती खरं तर परमिशन ओरिएंटेड आहे. ज्यावेळेस आपण चार्जचा विचार करतो त्यावेळेस त्याच्यापासून लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडतात. जसं चुंबकीय बलरेषा असतात तशा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पण असतात. एखादं मीडियम आपल्यातनं किती लाईन्स ऑफ फोर्स पास करू देतं याला परमिशन म्हणतात. आणि परमिशनवरनं जी टर्म तयार केली जाते ती जी टर्म आहे ती म्हणजे परमिटिव्हिटी. त्यामुळे ॲप्सिलॉन झिरोचा विचार करताना परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस येतं आणि त्याची किंमत ॲप्सिलॉन झिरो आहे. आता इथं बघा 4π आहे, ह्याला युनिट असणारच नाही. याचा अर्थ असा झाला, मी ॲप्सिलॉन झिरो जर इकडं घेतलं तर इथं आलं Q1 Q2 अपॉन FR स्क्वेअर.
ज्याला कुणाला ह्याचे डायमेन्शन्स काढता येतात त्यांनी डायमेन्शन काढायचा प्रयत्न करायचा. सोपा आहे ना. आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी, क्यू इज इक्वल टू आय इन टू टी. आपला पहिला टॉपिक जो शिकवला गेला आहे तुम्हाला त्याच्यावरनं ते डायमेन्शन्स काढता येतात. आणि काढलेले जे डायमेन्शन्स आहेत ते मला वाटलं तर व्हॉट्सअप करून पाठवून द्या. मला मी सांगतो बरोबर का चूक. फार कमी विद्यार्थी आहेत की जे असं कम्युनिकेट व्हायचा प्रयत्न करतात. म्हणजे आमच्या ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये शिकवतो त्यावेळेस ती जी मुलं आहेत ती आमच्याशी कम्युनिकेट असतात, उत्तर देतात, उत्तर दिली पाहिजेत, विचारलं गेलं पाहिजे, कळत नाही तिथं आपण जागं झालं पाहिजे तर सोपं होईल ना, नाहीतर सोपं नाही होणार. बरं डायमेन्शन काढताना युनिटवरनं पण काढता येतं. इथं Q1 Q2 अपॉन FR² आलं. Q1 म्हणजे चार्ज आहे. चार्जचं SI सिस्टीममधलं युनिट काय? कुलोम. करेक्ट आहे. Q1चं कुलोम आहे, Q2चं पण कुलोम आहे. Q1 Q2 आलं, कुलोम इंटू कुलोम आलं म्हणजे काय झालं ते? हां, कुलोमचा स्क्वेअर झालं. इथं मी कुलोमचा स्क्वेअर लिहितो अपॉन FR² आहे. F म्हणजे फोर्स आहे. फोर्स एकक काय? न्यूटन. आणि R म्हणजे डिस्टन्स आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर. म्हणजे ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या परमिटिव्हिटीचा विचार करतोय तसा विचार इथं केला जात असताना 100% हे मॅथमॅटिकली आपण नक्की लक्षात ठेवावं लागेल. कारण मला या असणाऱ्या टॉपिकचा अभ्यास करायचा झाला तर माझ्याकडं या सगळ्या संकल्पना ही किंमत अनेक वेळा दिली नसेल तर पाठ करा ना ती. 8.85ला 9 समजा जर CET मधनं कॅल्क्युलेशन करताना अवघड जाणार असेल तर. पण 10चा वजा 12 आणि 10 गुणिले 10चा वजा 12 म्हणजे 10चा वजा 11 झालं. गुणाकार कॅल्क्युलेशन करताना 10च्या वजा 11चा वापर करून ते उत्तर काढावं लागेल, नाही तर जमणारच नाही ते आपल्याला. म्हणजे आपण कुठल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते जे उत्तर आहे ते उत्तर काढतोय त्यासाठी आपल्याला या संकल्पनेचा आधार घ्यावा लागेल. मी काय केले बघा, मी सध्या फक्त कुलोम्स लॉचा विचार केलाय. कुलोम्स लॉचा विचार करताना जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कुलोम्स लॉ आहे त्याला जर आपल्याला एक्सप्रेस करायचा आहे कशाच्या सिस्टीममध्ये? CGS युनिटमध्ये एक्सप्रेस करायचा आहे. डायरेक्ट F इज इक्वल टू Q1 Q2 अपॉन R² असं लिहून टाका. CET आलं इथं, नीट इथं आलं. पण ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या आपण MKS सिस्टीमचा विचार करतो त्यावेळेस नक्की लक्षात ठेवा 1/4πε0चा विचार करावा लागेल. इथं 4 आलं, इथं 3.142 आलं आणि आत्ता जसं मी म्हणलं तसं 8.85 गुणिले 10चा वजा 12 आलं. याचं उत्तर येतं 9 × 10⁹. पाठच करायचं, कॅल्क्युलेशनला सोपं जातं. म्हणजे आपल्याला त्या संकल्पनेतनं या संकल्पनेकडे वळावं लागतं. वळल्याशिवाय उत्तर नाही काढता येणार. कसं काढणार ना उत्तर आपण? मी मुळात या असणाऱ्या आर्टिकलला मोस्ट इम्पॉर्टंट असं नाव दिलंय. का दिलंय तर याच्याशिवाय पुढे नाही जाता येत. आणि अशा ह्या आर्टिकलचा विचार करत असताना नक्की लक्षात ठेवायचं आहे ε0 म्हणजे परमिटिव्हिटी आहे. कशाची आहे? फ्री स्पेसची आहे. सगळ्यात जादा बलरेषा ह्या व्हॅक्यूममधनं जातात, फ्री स्पेसमधनं जातात. त्यामुळे ती जी किंमत आहे ती बदलतच नाही. ती बदलणार कशी? ε0ची बदलणार नाही किंमत. मीडियम बदलल्यानंतर ती किंमत तिथं बदलते. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कुलोम्स लॉ आहे त्याला एक्सप्रेस करावं लागतं. त्या असणाऱ्या कुलोम्स लॉला वेगवेगळ्या पद्धतीनं एक्सप्रेस केल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये हे सगळं लक्षात ठेवता येतं. मी एकक कसं तयार केलं, त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो स्टेटमेंटचा भाग आहे तो मी कसा केला हे नक्की लक्षात ठेवावं लागेल, नाहीतर परत अडचण येणार आहे आपल्याला. कारण आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कुलोम्स लॉचा विचार करतोय त्यावेळेस याच्यामध्ये अजून एक टर्म आलेली असते आणि ती जी टर्म आहे ती परत तशीच महत्त्वाची आहे. कुठली टर्म आहे? मी आता काय केलं बघा, 2 चार्जेस आहेत Q1 आणि Q2 मॅग्निट्यूडचे. दोघांमधलं अंतर R आहे. मी काय सांगितलं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस विच आर रेस्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड्स ऑफ द 2 चार्जेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. मान्य केलं आपण.
त्याचा फॉर्म लिहिला आपण स्केलरमधला 1/4πε0 Q1 Q2/r². इथं एक वाक्य 100% लक्षात ठेवा. मी ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या अंतराचा विचार करतो त्यावेळेस या ठिकाणी तिथं असणारा तो जो फोर्स आहे तो अंतराच्या वर्गाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे असं ज्या ठिकाणी होतं त्याला इन्व्हर्स स्क्वेअर लॉ असं म्हणतात. याचा अर्थ असा झाला या ठिकाणी तिथं असणारा तो जो कुलोम्स लॉ आहे इट ओबेज इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या करस्पॉन्डिंग न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा विचार केला तर तिथलं मॅथमॅटिकल इक्वेशन आपण असं बघतो. याचा अर्थ इथं सुद्धा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ओबे होतो. हे तुम्हाला ग्रॅव्हिटेशन नावाच्या टॉपिकमध्ये बघायला मिळतं ना. 11वीमध्येच तो टॉपिक आहे, आता पूर्वी 12वीत होता. म्हणजे आपण या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कुलोम्स लॉचा विचार करून पुढे चाललोय. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्या असणाऱ्या मॅथमॅटिकल टर्मला कन्वर्ट करून सुद्धा बघावं लागतं. म्हणजे काय, एक अशी टर्म येते जी सतत 12वीत आपण वापरतोय आणि ती जी टर्म आहे त्याला म्हणतात डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. लक्षातच ठेवायचं आता मी जे काय सांगतोय ते. आणि ह्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करताना के न करतात. आणि केचा विचार केला तर त्या ठिकाणी ε/ε0 किंवा एफ एअर अपॉन एफ मीडियम असं तिथं सांगितलं जातं. एक अवघड टॉपिक वेगळ्या पद्धतीनं बघतोय आपण. थोडासा सोपा करायचा प्रयत्न मी करतोय. मी जास्त शिकवतोय का नाही शिकवत, जे आहे ते रेग्युलरचं त्याला थोडं अगोदरच्याला टच करून मग पुढे जातोय मी. मुद्दा म्हणून तसं करतोय. त्याशिवाय डोक्यात कसं बसेल, नुसतं तास होत त्याचा उपयोग नाही होत. कळायला पाहिजे. म्हणजे मी जर इथं केचा विचार केला, के म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे आणि त्याचा विचार करून जर एखादं वाक्य द्यायचं झालं तर रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम. दुसऱ्या एखाद्या माध्यमाचा विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे माध्यम आहे त्याच्यामधनं जाणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्सची संख्या वेगळी असेल, कमी असेल कदाचित. ε0चा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी परमिटिव्हिटी आहे ती फ्री स्पेसची आहे. म्हणून ज्यावेळेस मला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटसाठी वाक्य जर विचारलं गेलं तर मला ते वाक्य असंच लिहावं लागेल. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. याला एकक असत नाही. का नाही तर दोन्हीच्या दोन्ही परमिटिव्हिटीचा रेशो आहे ना. दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटीचा जर रेशो घेतला तर त्याची एकक कॅन्सल होतील. त्यामुळे केचा विचार केला तर ε/ε0 आहे. किंवा मी जर समजा दोन चार्जेस घेतले, दोन चार्जेस त्या ठिकाणी एकदा चार्जेस एअरमध्ये ठेवले त्याच्यामधला फोर्स मोजला आणि करस्पॉन्डिंग चार्जेस एखाद्या मीडियममध्ये ठेवले त्याच्यामधला फोर्स जर मोजला, अंतर सेम आहे, त्या दोघांचं गुणोत्तर घेतलं त्याला सुद्धा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतात. द रेशो ऑफ फोर्स बिटवीन टू चार्जेस प्लेस्ड इन देअर ॲट द सेम डिस्टन्स टू द फोर्स बिटवीन द 2 पॉइंट चार्जेस ॲट द सेम डिस्टन्स प्लेस्ड इन एनी मीडियम इज ए कॉन्स्टंट इज नोन ॲज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. नका पाठ करू हे वाक्य, काय गरज नाही आपल्याला. हे सोपं आहे ना वाक्य, काय अवघड आहे तेव्हा. हे लक्षात मात्र ठेवूयात ना. इथं पण एफ आणि इथं पण एफ, न्यूटन न्यूटन कॅन्सल. याला पण एकक नाही त्याला पण एकक नाही, एकक असणारच नाही. एअरचा जर विचार आपण केला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो एअर आहे त्याचा जो, एवढं लक्षात ठेवूयात आपण. म्हणजे इथून पुढं के म्हणजे ε/ε0 आहे. आणि ज्यावेळेस आपण ॲप्सिलॉनचा विचार करतोय त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी परमिटिव्हिटी आहे ती एनी मीडियमची आहे. परमिटिव्हिटीचा अर्थ परत एकदा सांगतो, इट इज द परमिशन, परमिट करते त्या लाईन ऑफ फोर्सला जाताना. आणि ε0चा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी परमिटिव्हिटी आहे ती व्हॅक्यूम
व्हॅक्यूम किंवा स्पेसियर. म्हणजे आपल्याला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ओरिएंटेड या दोन टर्मचा विचार नक्की करता येईल. ॲप्सिलॉन अपॉन ॲप्सिलॉन झिरोचा विचार करता येईल. आज आपण काय काय बघितलंय ते नक्की लक्षात ठेवा, ते वाचा, अभ्यास करा. हळूहळू जाऊयात ना, मोठा टॉपिक आहे, इतकं काय सहजासहजी संपणार नाही. जायतो हळूहळू जायचं आपल्याला. हळूहळू त्यातल्या संकल्पना क्लिअर होत जातील. थोडं थोडं शिकतोय आपण, थोड्या थोड्या पद्धतीनं जातोय. त्यामुळे आजचं जे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं नंबर 2चं लेक्चर आहे तुमच्या 11वीच्या वर्गावरचं, ह्यात महत्त्वाचं आज शिकलोय आपण. कुलोम्स लॉ असेल, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल, कुलोम्स लॉचा 1/4πε0 असेल, चार्ज म्हणजे काय असेल, त्याच्या प्रॉपर्टीज असतील, ॲडिटिव्ह म्हणजे काय किंवा क्वांटायझेशन म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला Q = NE. डोक्यात पाचर मारल्यासारखा बसला पाहिजे, फिट, अजिबात हालू द्यायचा नाही. आज मात्र आपण या असणाऱ्या आर्टिकलला इथंच थांबतोय. पुढचं जे लेक्चर आहे याच्यामध्ये परत अजून कुलोम्स लॉचा वेक्टर फॉर्म आहे. कॉन्झर्वेशनचा विचार करताना त्या ठिकाणी अजून काय मॅथमॅटिकल टर्म येतात का, चार्जच्या बाबतीत कुठलं तर प्रिन्सिपल आहे, सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ द फोर्सेस नावानं ते एक वेगळं आर्टिकल आहे. मी समजून देणार तुम्हाला, हळूहळू समजणार तुम्हाला, 100% कळणार. आज मात्र आपण इथंच थांबतोय. याच्यानंतरच्या लेक्चरला आपण पुढचं बघतोय. आज इथं लक्षात ठेवायचा अभ्यास करतोय आपण, करायचाच आहे, करणारच आहोत, मार्क मिळवणारच आहोत. त्यामुळे आज इथं थांबतोय. धन्यवाद.